यानंतर आमच्या मराठी अभ्यास मंडळाच्या सदस्या आता आमच्या लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्राध्यापिका विद्या सुरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कृपया प्रमुख अतिथींचा परिचय करून द्यावा. प्राध्यापिका विद्या सुरे मॅडम. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करते आणि आजच्या जे आपले वक्ते आहेत, सन्माननीय वक्ते आहेत, त्यांचा परिचय मी आपणापुढे सादर करते. आज आपल्याला लाभलेले वक्ते आहेत ते लोकसाहित्याचे आणि एकूणच मराठी साहित्याचे अभ्यासक आहेत. सरांचं पूर्ण नाव आहे डॉक्टर महादेव सीताराम देशमुख. सर मराठी विभाग संगमेश्वर कॉलेजला सोलापूर येथे कार्यरत आहेत आणि सरांचा परिचय अत्यंत विस्तृत असा आहे. सरांचं कार्य मोठं आहे. सरांना अनेक बक्षिसं मिळालेले आहेत. त्यामध्ये वि.स. खांडेकर पारितोषिक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, श्रीराम पुजारी प्रतिष्ठान पारितोषिक सोलापूर, कवी माधव ज्युलियन पारितोषिक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, कवी गिरीश पारितोषिक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, कवी भारा तांबे पारितोषिक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, पु.भा. भावे पुरस्कार समिती मुंबई पारितोषिक सरांना मिळालेला आहे. सरांचा पीएचडीचा जो विषय होता तो विषय सुद्धा अत्यंत महत्वाचा आणि लोकसाहित्याशी संबंधित मराठी भेदिक कवितेतील ऐक्यवाचे स्वरूप लोककला प्रकारामधील हा विषय आणि सरांनी यावर संशोधन केलेलं आहे. सरांचा जो पीएचडी प्रबंध तो सर्वोत्कृष्ट पीएचडी प्रबंध म्हणून गौरविण्यात आलेला होता. त्याला डॉक्टर व्ही.आर. करंदीकर पारितोषिक शिवाजी विद्यापीठाचं लाभलेलं आहे. आणि सरांचे याबरोबरच अनेक प्रकाशित ग्रंथ आहेत. त्यामध्ये भेदिक शाहिरीतील ऐकीव, भेदिक साकी, भेदिक ऐकीव रंग आणि आविष्कार या ग्रंथाला लोकगंगा पुरस्कार मिळालेला आहे. भेदिक साहित्याचे सांस्कृतिक संदर्भ हा अजून एक ग्रंथ आणि भेदिक कविता स्वरूप आणि विवेचन, त्यानंतर प्रयोगरूप लोककला प्रकार परंपरा आणि स्वरूप, म्हणजे एकूणच सरांचे 6 ग्रंथ आहेत आणि 6ही ग्रंथ हे लोकसाहित्यावर आधारित आहेत. प्रकाशित लेख सरांचे अनेक आहेत. सरांनी आतापर्यंत ISSN, ISBN नियतकालिकातून 34 ते 35 लेख सरांचे प्रकाशित झालेले आहेत. निवड आणि नेमणूक अनेक ठिकाणी सरांना वेगवेगळ्या पदांवर संधी मिळालेली आहे आणि त्यामध्ये महाविद्यालयापासून तर अगदी वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये म्हणजे प्रमुख संपादक असतील विद्यापीठाच्या वार्षिकांकाचे, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी असतील तर मराठी संशोधन मान्यता समितीचे सोलापूर विद्यापीठाचे सदस्य म्हणून आणि परीक्षक व प्रश्नपत्रिका संच सोलापूर विद्यापीठाचे सदस्य, सोलापूर विद्यापीठ अभ्यासक्रम समितीमध्ये सर आहेत सदस्य, परीक्षा भरारी पथक मध्ये विषय तज्ञ, शिक्षक निवड समिती शिवाजी विद्यापीठामध्ये शिक्षक निवड समितीचे विषय तज्ञानंतर परत सरांना शिक्षक निवड समिती मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून सुद्धा सरांना नेमणूक मिळालेली होती. काही काळ त्यांनी तेही काम पाहिलं. बहिस्थ परीक्षक म्हणून एमफिल आणि पीएचडी साठी सर शिवाजी विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, त्यानंतर औरंगाबाद विद्यापीठ अशा विविध विद्यापीठांमध्ये सरांनी काम पाहिलेलं आहे. सर अजूनही सगळं काम पाहत आहेत. सरांकडे अनेक विद्यार्थी संशोधन कार्यासाठी आता सुद्धा म्हणजे पीएचडी धारक विद्यार्थी 5 आहेत, एमफिल सरांकडे पूर्ण केलेले विद्यार्थी 9 आहेत, तर अजून प्रवेशित विद्यार्थी पीएचडी साठी 6 आहेत आणि एमफिल साठी सुद्धा काही विद्यार्थी आहेत. सरांची विद्यापीठ प्राधिकरणामध्ये अनेक मंडळांवर नेमणूक झाली. त्यामध्ये विद्यापीठ सोलापूर विद्यापीठाचे विद्या परिषदाचे सदस्य, त्याच्यानंतर स्थायी समिती सोलापूर विद्यापीठाचे सदस्य, विद्याशाखा सोलापूर विद्यापीठाचे सदस्य, मराठी अभ्यास मंडळ सोलापूर विद्यापीठाचे सदस्य, त्याच्यानंतर सदस्य व्यवस्थापन समितीवर सर आहेत. संशोधक मान्यता समिती सोलापूर विद्यापीठावर सदस्य म्हणून सर आहेत. याबरोबरीनेच सरांचे अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याशी सर जोडलेले आहेत. त्यामध्ये भरीव योगदान आहे. यामध्ये सर राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ आविष्कार स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नेहमीच सरांचा सहभाग आहे. त्यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये 88व्या
साहित्य संमेलनामध्ये सरांनी सूत्रसंचलन केलेलं आहे आणि परिसंवादात सुद्धा सहभाग सरांचा होता. अखिल भारतीय महाराष्ट्र शाहिरी परिषदेचे जे 3रे अधिवेशन होते त्याचे सर संयोजक होते. आदित्य नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष आहेत सर. राज्यस्तरीय मोफत सामूहिक विवाह सोहळ्याचे संयोजक आहेत. असं भरीव पद्धतीचं एक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य सरांनी उभं केलेलं आहे. दुसऱ्या बौद्ध साहित्य संमेलन सोलापूरला जे भरलं होतं 2007 साली, त्याचे उद्घाटक म्हणून सरांनी सरांना तो मान मिळालेला आहे. कादंबरी सार्वजनिक वाचनालयाचे सर अध्यक्ष आहेत. गोपाळ विश्व बहुउद्देशीय संस्थेचे सर अध्यक्ष आहेत. लोकसाहित्य संशोधन संस्था सोलापूरचे सर अध्यक्ष आहेत. मराठी साहित्य परिषद शाखा सोलापूरचे सर सदस्य आहेत. आणि अशा अनेक समितींवर, भूकंप प्रणव व्यवस्थापन समिती सोलापूरची, त्या ठिकाणी सुद्धा सर प्रतिनिधी आहेत. असं इतकं भरीव कार्य आहे की इथे तो वेळ कमी पडेल. आपण सरांच्या एकूणच मार्गदर्शनातून, एकूणच मांडणीतून सर उलगडत जाणार आहे. त्यामुळे मी इथे थांबते. मला सरांचा परिचय करून देण्याची संधी इथे मिळाली. आपले सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या आपल्या दूरदृश्य वेबिनारच्या उद्घाटक, आमच्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या संचालक तथा श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या, ज्या प्राचार्याचा कार्यभार करता करता साहित्यात देखील रमतात. नुकताच त्यांनी अभिवाचनाचा देखील अतिशय स्तुत्य आणि अतिशय चांगला उपक्रम त्यांनी घेतलेला आहे. अशा आमच्या मार्गदर्शक सन्माननीय प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला देवरे मॅडम यांनी आपलं उद्घाटनपर मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला देवरे मॅडम. नमस्कार सर्वांना. आज ज्यांच्या प्रेरणा व प्रोत्साहनाने या वेबिनार्सची आपण एक मालिका घेतलेली आहे ते आमचे जनरल सेक्रेटरी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे माननीय डॉक्टर प्रशांत दादा हिरे, ज्यांनी विद्यापीठाप्रमाणेच आमच्या संस्थेतील सर्व महाविद्यालयांची रचना केलेली आहे, असे आमचे संस्थेचे समन्वयक डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे. खरं तर त्यांच्या या प्रयत्नांना कुठेही तोड नाही, इतके अविश्रांत परिश्रम ते घेत असतात. त्यांना मानापासून मी आधी नमस्कार करते आणि माझ्या वक्तव्याला सुरुवात करते. आज आपल्याकडे प्रमुख वक्ते म्हणून महादेव देशमुख सर आलेले आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महाविद्यालयांच्या विविध विषयांच्या किंवा विविध शाखांच्या असलेले जे डीन आहेत, त्यातील एक आमच्या विभागाच्या डीन माननीय डॉक्टर मृणाल भारद्वाज मॅडम, या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब गमे व त्यांची संपूर्ण टीम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदाळे सर, या महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख सुर्वे मॅडम, त्यांचे सहकारी किरण पिंगळे सर, या वेबिनारला आवर्जून उपस्थित असलेले संस्थेचे संचालक डॉक्टर सुभाष निकम सर आणि या ऑनलाईन वेबिनारसाठी उपस्थित असलेले सर्व अभ्यासक, प्राध्यापक, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो. खरं तर आता गमे सरांनी सांगितलं की जेव्हापासून अशी अभ्यास मंडळ आमच्याकडे तयार झालेली आहेत सर, तेव्हापासून प्रत्येक विषयामध्ये एक स्पर्धा लागलेली आहे, निकोप स्पर्धा, की आमच्या विषयाचे किती वेबिनार्स होतील आणि कसे चांगले वक्ते आम्ही आणतो किंवा आणू, आणि आमच्या प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना त्याचा कसा कसा लाभ घेऊन देता येईल. आणि म्हणूनच उत्तमोत्तम व्याख्यानं देण्याची किंवा मिळवण्याची, ते तयार करण्याची, त्याच्यासाठी कष्ट करण्याची प्रत्येकामध्ये एक अहमिका लागलेली आहे. आणि त्यातून आजचं हे व्याख्यान सुद्धा आपलं आयोजित करण्यात आलेलं आहे. ही व्याख्यानं घेत असताना विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण असं विषयाचं ज्ञान मिळायला हवं. आणि म्हणूनच सरांनी सांगितल्याप्रमाणे विविध विषयांचं त्यामध्ये संशोधन असेल किंवा अभ्यास पद्धती असतील, साहित्याचं असेल, साहित्य समीक्षा असेल. आज आपण लोकसाहित्य या विषयाला न्याय देण्यासाठी किंवा सरांचं कर्तृत्व आता पाहिलं की जेवढी पुस्तकं लिहिली आहेत तेवढी बक्षीस पात्र आहेत, किंवा सरांचा प्रबंध सुद्धा एक उत्कृष्ट प्रबंध म्हणून विद्यापीठाने स्वीकारलेला आहे. आणि लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक आज सर इथे येणार आहेत किंवा सर बोलणार आहेत. आणि त्यामुळे सरांचं
संपूर्ण विवेचन ऐकण्यासाठी माझ्यासह आपण सर्व इथे उत्सुक आहोत. लोकसाहित्य हा असा प्रांत आहे, लोकसाहित्याची शाखा आपल्याला असं म्हणता येईल की जे लिखित नव्हतं, जे सर्व अलिखित होतं ते सर्व लोकसाहित्य. ज्यावेळी आम्ही MA ला शिकत होतो, आम्हाला शिकवण्यासाठी जे शिक्षक होते त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही गोधडी जरी शिवत असाल तरी ती लोकसाहित्याचा एक भाग आहे. तुम्ही ठिगळ लावत असाल तरी तो सुद्धा लोकसाहित्याचा एक भाग आहे. कारण ते किती तुम्ही नाविन्यपूर्ण आणि सौंदर्यपूर्ण रीतीने करतात ते आहे. आणि म्हणूनच या लोकसाहित्याचा उगम केव्हा झाला, कसा झाला, याच्याबद्दल खूप शास्त्रज्ञांनी अभ्यास केलेला आहे. विद्यार्थ्यांना वर्गात हा विषय घेताना खूप सोपा वाटतो, कारण जेव्हा आपण त्याचे कंटेंट्स पाहतो की याच्यामध्ये लोककथा आहेत, लोककविता आहेत, गाणी आहेत, म्हणी आहेत, उखाणे आहेत, आहाणे आहेत, जेही सगळं आहे लोकभाषेमध्ये प्रचलित आजही. आपली जी ग्रामभाषा आहे, ग्राम्य भाषा आहे, तिच्यामध्ये शिवी असेल, ओवी असेल, सर्व काही हा लोकसाहित्याचा भाग होतो. आणि मग विद्यार्थ्यांना खूप सोपं वाटतं की अरे लोकसाहित्याचा पेपर ऐच्छिक मध्ये जर असेल तर त्याला निवडण्याला प्राधान्य हे दिलं जातं. आणि जेव्हा आपण लोकसाहित्याचा अभ्यास सुरू करतो तेव्हा मात्र जागतिक पातळीवर लोकसाहित्याच्या झालेल्या व्याख्या असतील, अभ्यासकांनी केलेले अभ्यास असतील, किंवा या साहित्यामधील लोककथा प्रकारातील एखादी छोटीशी कथा असेल, ही कथा माझ्या मालेगाव तालुक्यातल्या एखाद्या छोट्याशा खेड्यामध्ये जर सांगितली जात असेल तर हीच कथा वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या प्रकाराने महाराष्ट्रात, भारतात आणि भारताबाहेर सुद्धा येत असते. म्हणजे ती किती सर्वदूर पसरलेली आहे, विश्वभर तिचं भ्रमण झालेलं आहे. आणि या सगळ्या लोकसाहित्याचा प्रसार प्रचार करण्यासाठी किती पूर्वापार अशी परंपरा आहे याचं आपल्याला ज्ञान होतं. आणि त्यावेळेला आपण खरं थक्क होतो. जे साधी आपण एक चिव होती आणि एक काऊ होता, चिवचं घर होतं मेणाचं, काऊचं घर होतं शेणाचं, एकही बाळ असं नसेल की ते कथा ऐकून मोठं झालेलं नाही. हीच कथा लीळाचरित्रामध्ये आपल्याला सापडते, जिथे लीळाचरित्रामध्ये स्वतः स्वामींनी ही कथा आपल्या शिष्य परिवारामध्ये एका लहान मुलीला सांगितली आणि मांडीवर घेऊन तिला सांगतात की एक साळीये होती, एक काऊये होता. आणि ही गोष्ट ते सांगतात. म्हणजे जवळजवळ 750-800 वर्षांपूर्वी ही आलेली कथा. हळूहळू यांच्यामध्ये बदल होत जातात आणि इतके अमूलाग्र बदल होतात की नंतर ही कथा तीच आहे की काय इतका आपल्याला संभ्रम निर्माण व्हावा. परंतु तिच्यामध्ये झालेले जे बदल आहेत, तिला नवनवीन जे धुमारे फुटलेले असतात किंवा माणसाच्या आविष्कारातून ती जे वेगवेगळं रूप धारण करत जाते, त्यावेळेला ती एका व्यक्तीची न राहता तिचा कर्ता हा अनामच असतो. आजपर्यंत लोकसाहित्याचा कर्ता आपल्याला ज्ञात झालेला नाही, परंतु ही कथा जेव्हा जेव्हा पसरते, त्या लोकांमध्ये जाते, तेव्हा ती एकाची न राहता समूहाची होत जाते. जे वैशिष्ट्य कथेचं तेच लोकसाहित्यातील सर्व भागांचं आहे. आणि म्हणून या प्रत्येक भागाकडे पाहत असताना एक जणू काही ती अलिबाबाची गुहा असते आणि तिच्यामध्ये शिरल्यावर मग आपल्या लक्षात येतं की किती असंख्य सगळे हे अभ्यासाचे सगळे बारकावे आहेत आणि हे बारकावे आपल्याला शोधायचे असतात. नवीन नवीन जन्माला येत असतं. अनेकदा आपण त्याच्यामध्ये आता आधुनिक पद्धतीने वेगवेगळे रूप धारण करतो. जसं जी काऊची कथा सांगितली, चिवची कथा सांगितली, आता नवीन किंवा स्त्रीवादी याच्याने आत्ताच्या कथांमध्ये असं म्हणतात की चिवला फार वाईट वाटलं, तिने काऊला घरात घेतलं नाही. म्हणजे कथा तीच लोकसाहित्यातूनच आलेली, परंतु आज ती मॉडर्न जमान्यामध्ये मॉडर्न पद्धतीने सादर करण्याची सुद्धा आपल्याला सोय आहे. शेवटी बीज कुठलं आहे तर ते जनमानसातून आलेलं, अनादी काळापासून आलेलं. आणि त्यामुळे या अशा कथा असतील, कविता असतील, सरांनी जो अभ्यास केलेला आहे भेदिकांचा, की भेदिकं असतील, या सर्व गोष्टी या पुन्हा नव्याने तपासून पाहण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मला आमच्या संस्थेबद्दल सातत्याने जो सार्थ अभिमान वाटतो की सर्वांना अभ्यासासाठी प्रवृत्त करणे, फक्त शिक्षकच, फक्त विभाग प्रमुख किंवा फक्त त्या संबंधित लोकांनीच याचा अभ्यास करायचा असं नव्हे, तर ज्या वेळेला या वेबिनार्सचे आयोजन केले जाते त्यावेळेला ज्यांना ज्यांना शक्य असेल त्या सर्वांनी, मग त्यांचा विषय कोणताही असो, त्यांनी या वेबिनार्सला एक उपस्थिती द्यावी आणि उद्बोधन वर्गाप्रमाणे या वेबिनार्सचा आस्वाद घ्यावा आणि आपल्या असलेल्या सर्व ज्या क्षमता असतात किंवा आपल्या अभ्यासाच्या ज्या कक्षा असतात त्या वाढवण्यासाठी त्यांनी मदत करावी, त्यांना मदत व्हावी. या एका हेतूने लोकांच्या किंवा प्राध्यापकांच्या ज्ञानात वारंवार कशी भर पडेल या हेतूने हा ज्ञान यज्ञ आपण सुरू केलेला आहे. आणि जेव्हा हे सर्व ऑफलाईन होईल किंवा प्रत्यक्ष सुरू होईल तेव्हा सुद्धा ही परंपरा किंवा सुरू झालेल्या या गोष्टी ज्या आहेत या अव्याहत सुरू राहणार आहेत.
मला वाटतं उद्घाटनाने जास्त बोलायचं नसतं, परंतु आजच्या या आभासी अशा कार्यशाळेचं उद्घाटन झालं आहे असं मी या ठिकाणी घोषित करते. आणि आपल्या सर्वांप्रमाणेच देशमुख सरांना मी ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. देशमुख सर, आपण ज्या सोलापूर विद्यापीठामध्ये कार्यरत आहात तेथील आपल्या फडणवीस मॅडम ज्या आहेत कुलगुरू, त्यांचे एकूण एक व्याख्यान मी ऐकते. आपल्या जे चॅनल आहे आपलं फेसबुकचं, युट्यूबचं, ते मी सबस्क्राईब केलेलं आहे आणि जवळजवळ आपले 7 ते 8 सर्टिफिकेट्स मला मिळालेले आहेत. कारण अतिशय दर्जेदार कार्यक्रम आपण घेत असतात आणि अशा सगळ्या कार्यक्रमांच्या मुसेतून तयार झालेले देशमुख सर आम्हाला सुद्धा काहीतरी नवीन अशी दिशा देतील अशी अपेक्षा मी व्यक्त करते आणि इथेच माझ्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर माईक ऑन करा. पिंगळे सर. माईक ऑन. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. यानंतर आमच्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या मानवी विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता तथा लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या IQAC समन्वयक प्राध्यापिका डॉक्टर मृणाल भारद्वाज मॅडम यांनी या वेबिनारला आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आमच्या मराठी अभ्यास मंडळाच्या वतीने मॅडम आपल्याला खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत आहोत ते लोकसाहित्याचे अभ्यासक सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर महादेव देशमुख सर यांना आमच्या मराठी अभ्यास मंडळाच्या वतीने विनंती करण्यात येते की कृपया त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. प्राध्यापक डॉक्टर महादेव देशमुख सर. सर्वांना नमस्कार. महात्मा गांधी विद्या मंदिर मराठी अभ्यास मंडळ अंतर्गत लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी, नाशिक IQAC विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आजचं वेबिनार संपन्न होत आहे. या वेबिनारचे उद्घाटक आता ज्यांचं एक सुश्राव्य अशा प्रकारचं भाषण, लोकसाहित्याचा अभ्यास ऐकला त्या प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला देवरे मॅडम. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून असलेले प्राचार्य डॉक्टर सुभाष निकम सर, डॉक्टर मृणाल भारद्वाज मॅडम डीन, प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर आणि या कार्यक्रमाचे किंवा या वेबिनारचे अध्यक्ष डॉक्टर BS जगदाळे सर. आणि ज्यांनी गेली आठवडाभर माझ्याशी पाठपुरावा केला की सर आम्हाला तुमचं व्याख्यान ऐकायचं आहे, आम्हाला तुमचं भाषण ठेवायचं आहे, सर या ठिकाणी हे लोक येऊन गेलेले आहेत आणि आपले या व्यक्तीनं शिफारस केलेली आहे, असं सतत पाठपुरावा, किंबहुना सकाळी 10:30 वाजेपर्यंत सुद्धा मॅडमनी पाठपुरावा केला. अशा त्या उच्च शिक्षणातल्या मराठीच्या एक उत्तम अभ्यासिका आणि साहित्याची सांस्कृतिकची जाण असलेल्या प्राध्यापक विद्या सुर्वे बोरशे मॅडम आणि उपस्थित असलेले मोतीराम देशमुख, प्रमोद आंबेकर, प्रकाश शेवाळे सर, सोमनाथ पावडे, धनराज धनगर सर. खरं तर मॅडमनी माझा इतका विस्तृत सविस्तर परिचय वाचूनच दाखवला. अजून सुद्धा 2-4 त्यात मुद्दे होते, परंतु हेच लांबलं होतं म्हणून वेबिनार मध्ये थोडा परिचयाला आता कपात करण्यात आलेली आहे. तरी पण मॅडमनी एक सांगितलेलं आहे, मला खूप आनंद झाला. हे सगळं नाशिकच्या परिसरातील लोक ऐकतात. मी एक खेड्यातला मुलगा, शिक्षण घेत असताना आम्हाला साने गुरुजी, कुसुमाग्रज, विनोबा भावे, बाबा आमटे यांचा ज्यांनी संस्कार दिला त्या संस्काराच्या मुसीतून आम्ही आज उच्च शिक्षणामध्ये इथपर्यंत पोहोचलो. हे लोकांना या निमित्तानं समजलं. कर्मवीर अण्णांचं स्वप्न किंवा कर्मवीर भाऊसाहेब हिरे साहेब यांचं स्वप्न या निमित्तानं पूर्ण होत आहे. खेड्यातली मुलं बोलतायत, खेड्यातली मुलं उच्च शिक्षण घेत आहेत. असं ध्यास घेणारे जे काही समाज सुधारक होते, शिक्षण तज्ज्ञ होते, या सर्वांना हे आनंद वाटणारच आहे आणि आनंद होणारच आहे. खरं तर आज मी आपणासमोर ज्यांनी लोकसाहित्याचा अभ्यास केला असे दुर्गा भागवत, नारा शेंडे, प्रभाकर मांडे, गंगाधर मोर्जे, राचिम ढेरे, मधुकर वाकोडे, तारा भवाळकर, सरोजिनी बाबर, गोविंद गारे, डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे, डॉक्टर धोंडराम वाडकर, स्वर्गीय किसन पाटील आणि दागो बोरशे आणि बाबा आमटेच्याच महाविद्यालयामध्ये प्राचार्य असलेले पुरुषोत्तम कालभूत आणि माझ्या प्रबंधाचे मार्गदर्शक डॉक्टर विश्वनाथ शिंदे
या सर्वांचं साहित्य वाचलं, ऐकलं आणि मग मला असं वाटलं की चला आपणही या साहित्यामध्ये काही भरीव करता येतं काय, या निमित्तानं संकलन करून संशोधन करता येतं काय, हा विचार मी मनी बाळगला आणि 1995 साली मी माझा प्रबंध पूर्ण केला. आणि नंतर पुढे मी याच विषयामध्ये अधिकाधिक काम करावं किंवा याच विषयामध्ये अधिक संकलन करावं असं पत्राने मला प्रभाकर मांडे यांनी आणि अरुणा ढेरे यांनी सांगितलं. त्यामुळे माझ्या या कामाला इतकी गती आली की मी खेड्यातला लाजरा बुजरा मुलगा, जत्रा यात्रामध्ये तमाशा आला तर न पाहणारा, डोळे बंद करून जाणारा मुलगा, उद्या या भेदिक ऐकिव आहे त्या ऐकिवाचं जे आजचं रूप आहे ते वग आहे. मग मी वग पाहण्यासाठी गण, गवळण, लावणी हे सगळं तमाशा थिएटरात मला जावं लागलं. त्याला फील्ड वर्क म्हणतात, क्षेत्रीय कार्य म्हणतात. त्यामुळे मी बार्शी या भागामध्ये, अंबेजोगाई या भागामध्ये, लातूर या भागामध्ये जिथं जिथं असतात तिथं मी गेलेलो आहे. आणि अशा पद्धतीने मग मी महाराष्ट्रातल्या ज्या विविध लोककला आहेत किंवा प्रयोगरूप लोककला आहेत त्याचा अभ्यास करत करत मी इथपर्यंत पोहोचलो. आणि मधुकर वाकोडे सरांच्या निमित्तानं झेल झपाट ही जी आदिवासी जीवनावरची जी कादंबरी होती ती ऐकल्यानंतर, अभ्यासक्रमात वाचल्यानंतर माझ्या असं मनात आलं की की आमच्या या लोककलेचा, या लोकसाहित्याचा करता करविता कुणीच नाहीये. सगळे हे अनामिक आहेत. हे अनादी काळापासून चालत आलेलं हे लोकसाहित्य आहे. या साहित्याला लोकभाषेचाच स्पर्श आहे. हे साहित्य बोलीभाषेमध्येच आहे. या साहित्याला विविध प्रकारचे जे पैलू आहेत ते केवळ 7व्या शतकापासून गाथा सप्तशतीमध्ये सुद्धा या साहित्याचा उल्लेख आहे, लोकसाहित्याचा उल्लेख आहे. आणि जागतिक स्तरावर सुद्धा याला फोक लिटरेचर म्हणतात, फोक लोर म्हणतात. मग ग्रीक असेल, ऑस्ट्रेलिया असेल किंवा या अमेरिका असेल, ह्या सगळ्या जागतिक स्तरावर सुद्धा या लोकसाहित्याचा अभ्यास होऊ लागला. आणि तो अभ्यास अशा प्रकारे झालाय की भारतातल्या प्रत्येक प्रांतामध्ये, भारतातल्या प्रत्येक परिसरामध्ये, भारतातल्या प्रत्येक भाषेमध्ये याचा अंश आपल्याला दिसून येतो. आणि मग हे जे सगळं लोकसाहित्य जे आहे, हे लोकसाहित्य त्याच्यातले विविध अशा प्रकारचे प्रकार पडत गेलेले आहेत. ते आपल्या अभ्यासा दृष्टिकोनातून प्रकार पडत गेले आहेत. मग त्याच्यामध्ये लोकगीत आले, लोककला आल्या, लौकिक कथा गीतं आली आणि लोकनाट्यही अशा प्रकारचे आलेले आहेत. आता हे एवढं विपुल अशा प्रकारचं भारतीय लोकसाहित्य आता विविध भाषेमध्ये आहे, परंतु आपल्याला मर्यादा म्हणून महाराष्ट्राच्या लोककला आणि लोक प्रकार आणि लोकनाट्य याचाच मी आपल्या समोर एक धावता आढावा घेणार आहे. कारण का आपल्याला असं म्हणतात की संत, पंत, तंत, म्हणजे अशा प्रकारे हे मराठी संत साहित्य, पंत साहित्य म्हणजे पंडित साहित्य, तंत साहित्य म्हणजे हे शाहिरी वाङ्मय, म्हणजे हे लोककलेमध्ये आलं. तर या लोककलेचा किंवा लोककलांचा जो अभ्यास व्हायला पाहिजे होता तो अभ्यास झालेला नाही. पण पुढे विद्यापीठ स्तरावर सुद्धा याचा अभ्यास होऊ लागला आणि मग अभ्यासक आणि मग संकलक सुद्धा तयार झालेले आहेत. मग यांना खूप संकलन करत असताना अडचणी आलेल्या आहेत. अनेक प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलेलं आहेच. कारण का हे लोकसाहित्य लोकभ्रम, लोकसमजुती, लोकविश्वास याच्यावर आधारित आहे. मग ती कथा गोळा करत असताना आता मॅडमनी एका कथेचा उल्लेख केला. ती कथा ही लहान बाळांना किंवा एक उद्बोधन करणारी किंवा एक प्रबोधन करणारी किंवा एक आनंद देणारी अशा प्रकारची कथा मॅडमनी आपल्या समोर ठेवल्या आहेत. अशा अनेक गोष्टी त्याचं पुढे कथेमध्ये रूपांतर झालेलं आहे. मग त्या कथांमधून विविध विषय येत असतात. परंतु आपल्या भारतामध्ये शिक्षणाची गंगा फार उशिरा पोहोचली. मग शिक्षणाची गंगा उशिरा पोहोचली म्हटल्यानंतर मग निरक्षर लोक होते, अडाणी लोक होते. मग या सर्वांना सुद्धा जी काही कष्टाची कामे केलेली असतात, त्या कष्टाच्या कामाच्या नंतर त्यांना एक थोडं रंजन किंवा थोडं एक मनोरंजन, थोडे करमणूक करून घ्यावीशी वाटते. म्हणून या लोकसाहित्यामध्ये काही कला प्रकार हे रंजन करणारे आहेत, परंतु ते मानवी गरजेतून तयार झालेले आहेत. पण मूळ उद्देश हा प्रबोधन करणे, लोकांना एक समाराधन देणे, लोकांना एक विधिवत अशा काही गोष्टी असतात की त्या समाधान देणाऱ्या असतात. त्या म्हणजे रिच्युअल म्हणतो, विधी असा म्हणतो. अशा प्रकारे हे सगळं साहित्य हे पुढे आपल्या समोर आलेलं आहे.
आता साहित्य म्हटल्यानंतर आपल्याला काय कशा प्रकारे लिटरेचर म्हणले की आपल्या साहित्य डोळ्यासमोर पडतं, परंतु हे लोकसाहित्य हे मुखोदग्ध होतं, लोकांच्या तोंडी होतं. जसं संत तुकाराम महाराजांचे अभंग तरंगले नाहीत, ते तारले गेले म्हणून तरले. म्हणजे सर्व लोकांच्या पर्यंत संत तुकारामांचे अभंग होते, नंतर ते संकलन झाले, नंतर तुकारामांची गाथा तयार झाली. तसं त्याच्याही पलीकडे लोकसाहित्य हे लोकांनी एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवलेलं आहे. त्याचं फक्त स्वरूप बदललेलं आहे, कालानुरूप ते स्वरूप बदलत गेलेलं आहे, ते लोकसाहित्य. मग या लोकसाहित्यामधून काय मिळतं आपल्याला, की एक नीतीची शिकवण मिळते, प्रबोधन होते, उद्बोधन होते, बोध होतो आणि रंजन होतं. मग इतकं हे अशा प्रकारचं साहित्य हे फक्त मौखिक स्वरूपात आहे. मग हे मौखिक स्वरूपातलं साहित्य संकलित कसं करायचं? मग ह्या सगळ्या अडचणी आमच्यासारख्या अभ्यासकाला किंवा अनेक संशोधकांना सुद्धा पडलेलं आहे. कारण भौगोलिक स्वरूप आहे, ह्याचं भौगोलिक परिसर आहे. आता मगाशी मॅडमनी खूप छान उल्लेख केला की आमच्या परिसरामध्ये सुद्धा अशा प्रकारचे हे लोकसाहित्य आहे. मग आम्ही त्यांना नाशिक हे उत्तर महाराष्ट्र, धुळे वगैरे या परिसरामध्ये, पुढे इकडे विदर्भामध्ये, पुढे इकडे नागपूरमध्ये, पुढे इकडे मराठवाड्यामध्ये, आणि पुढे इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, आणि पुढे इकडे कोकणामध्ये, आणि थोडंसं पुढे गेलं की गोमंतकामध्ये. म्हणजे एकच कथा सगळीकडं व्यवस्थित फिरू शकते, ती फक्त तिचं स्वरूप बदलून फिरू शकते. रूप तेच असतं, त्यातला आशय तोच असतो, त्यातलं उद्बोधन तेच असतं. आणि मग ह्या एवढं हे वर्षानुवर्ष, शतकानुशतके, मी तर तुम्हाला म्हटलं मगाशी की 7व्या शतकापासून भेदिकाची ही परंपरा आलेली आहे. गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये याचा सगळा उल्लेख आहे. आणि आपण म्हणतो की हे पेशवेच्या काळामध्ये अलीकडे हे सगळं लोककला आलेले आहेत, हे तमाशा आलेले आहेत, हे लोकनाट्य आलेले आहे. उलट त्यांनी राजास्त्र दिल्यामुळे ते विकसित झाले आहेत. पण त्याची परंपरा आपण मागे मागे गेलो तर 7व्या शतकापर्यंत जाती, आणि त्याच्यामधून आपणाला काही गूढ असतात, काही कूट असतात, काही रहस्य असतात, त्याला सस्पेन्स म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत असतात, आणि त्यातून आपणाला खऱ्या अर्थानं एक समाधानही मिळतं आणि एक आनंदही मिळत असतो. आता हे सगळं विपुल साहित्य आहे, पण ते अशा स्वरूपात आहे, मुखोद्गत आहे, ते बोली भाषेत आहे. कितीतरी लोकांनी याची संभावना केलेली आहे की हे काय साहित्य आहे, हे काय भाषा आहे, वगैरे वगैरे वगैरे. मग मगाशी मॅडमनी उल्लेख केला की खेडूत लोक म्हणजे ग्रामीण लोकांची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये हे लोकसाहित्य तरलं गेलेलं आहे. आणि म्हणून हे सगळं गावाच्या पलीकडे दऱ्याखोऱ्यामध्ये म्हणजे आदिवासी लोकांमध्ये, गावगाड्या बाहेर, गावामध्ये हे इतक्या विविध रूपामध्ये हे लोकसाहित्य आहे. आणि ह्या लोकसाहित्यामुळंच भारतीय मन, महाराष्ट्रीय मन अत्यंत परिपुष्ट झालेलं आहे, विकसित झालेलं आहे. कारण का आपल्याकडे रामायण, महाभारत हे 2 महाकाव्य, मग हे किती लोकांना वाचता येत होते, किती लोकांना वाचले तर कळत होते, किती लोक शिकलेले होते. मग आता त्याची टक्केवारी आज मी तुम्हाला सांगणार नाही. आता टक्केवारी अक्षरांची वाढलेली आहे, लोकांची आता जाणीव शक्ती वाढलेली आहेत. आता लोकांच्या पुढे ह्या सगळ्या गोष्टी आता मिळत आहेत. विविध साधनं उपलब्ध आहेत, विविध सुविधा उपलब्ध आहेत, ज्ञान केंद्र विकसित झालेले आहेत, ज्ञान झपाट्यानं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध तंत्रज्ञान सुद्धा आलेलं आहे. परंतु अशा काळामध्ये ही सगळी रामायण, महाभारत की घराघरामध्ये सुद्धा, कुटुंबापर्यंत सुद्धा हे पोहोचलेले आहेत. मग आता या कलावंत लोकांनी रामायणातल्या घटना घ्यायच्या, महाभारतातल्या घटना घ्यायच्या, प्रसंग घ्यायचे आणि ते लोकांसमोर ठेवायचे, आणि मग लोकांना त्यातून प्रबोधन किंवा आनंद. माझं एक विधान आताच मी करून जातो की विज्ञानाचा जेव्हा शोध लागला, विज्ञानानं अंतराळाचा शोध घ्यायला सांगितलं, शिकवलं, परंतु साहित्याने, लोकसाहित्याने अंतःकरण आणि हृदय काळीज हे सगळं शिकवलेलं आहे आपल्याला. म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही आणि आम्ही एक आहोत. नुसतं विज्ञान असेल, नुसतं हे असेल तर आज ह्या पॅन्डेमिक काळामध्ये, या अशा प्रकारच्या महामारीमध्ये आपला लोकसंपर्क झाला नसता, लोकांची मनं कोती झाली असती, लोकांची आज मानसिकता या महामारीमुळे काय झालेली अवस्था हे आपल्याला माहितीच आहे. परंतु आता ह्या तंत्रज्ञानामुळे आपण एकमेकाला जोडलो गेलेलो आहोत. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की अशा प्रकारचं हे लोकसाहित्य होतं. हे लोकसाहित्य अशा प्रकारे मन प्रसन्न करणारं, मन विकसित करणारे, लोकांना एकत्र आणणारे,
समूहामध्ये एकत्र येणारे, समूहामध्ये विविध प्रकारच्या कला सादर केल्या जातात, समूहामध्ये लोकांना एकमेकाच्या विचारांचे आदान प्रदानता होते. अशा प्रकारचे हे लोकसाहित्य वर्षानुवर्ष लोकांपर्यंत तोंडी होतं, परंतु ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं. मग अशा दुर्लक्षित लोकसाहित्याचा अलीकडे महाराष्ट्रामध्ये विविध संस्था कार्य करतात, विविध व्यक्ती अभ्यास करत आहेत, विविध विचारवंत सुद्धा आता अभ्यास करत आहेत. म्हणजेच या ठिकाणी खऱ्या अर्थानं दुर्लक्षित साहित्याला प्रकाशित आणण्याचं महत्वपूर्ण कार्य या संशोधकांनी, या अभ्यासकांनी, संकलकांनी केलेलं आहे. आता या लोकसाहित्यामध्ये काय सापडलेलं आहे? लोकसाहित्यामध्ये काय होते? कोणता विषय होता? की वेदातले विषय होते, पुराणातले विषय होते, श्रुतीतले विषय होते, स्मृतीमधले विषय होते, गाथामधले विषय होते, संहिता होत्या, शास्त्र होतं आणि इतिहासाच्या सुद्धा नोंदी होत्या. म्हणजे जेव्हा आपण इतिहासाचा संदर्भ पाहतो किंवा इतिहासाचा आपण पुरावा पाहतो, त्यावेळेस आपल्याला एखादी लोककला किंवा लोककथा पाहावी लागते आणि त्या लोककथेमधून आपणाला त्या इतिहास सापडतो आणि इतिहास वाचताना आपणाला अशा प्रकारच्या काही कथांची सुद्धा आख्यायिका सापडत असते किंवा मिळत असते. म्हणून या संबंध साहित्याला काय म्हटलेलं आहे? अलिखित अक्षर वाङ्मय. अलिखित अक्षर वाङ्मय. कारण यामधून काय होतं? चिरंतन आणि उदात्त जीवन व सांस्कृतिक मूल्ये सिद्ध होत असतात. मगाशी देवरे मॅडमनी सांस्कृतिक संचित, सांस्कृतिक ठेवा, सांस्कृतिक विचार ह्या सगळ्याची आदान प्रदानता होण्यासाठी आज साधनं आहेत, परंतु हे सुद्धा फार मोठं साधन होतं की जे आपल्याला चिरंतन आपल्या सोबती राहत असतं. याहीपेक्षा आणखीन पुढे लोकसाहित्य हे स्वयंस्फूर्तीने निर्माण होणारी ही अमर लोकवाणी आहे. हे किती महत्वाचं कार्य केलेलं आहे. आणि हृदयातील उत्स्फूर्त उत्कट बोलच या साहित्यामधून आपल्याला दिसून आलेले दिसतात, हे आपल्याला इथं स्पष्टपणे म्हणता येते. खर तर मग अशा या लोकसाहित्याचा निर्माता कोण आहे? याचं उत्तर आजही कुणाला मिळालेलं नाही. मगाशी मॅडमने सांगितलं अनादी काळापासून चालत आलेलं आहे. याचा निर्मित कोण आहे, याचा निर्माता कोण आहे, हे अद्याप कोणालाही उत्तर मिळालेलं नाही. हे साहित्य एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत सतत प्रवास करत असते. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रूप तेच असतं, स्वरूप फक्त बदलत असते. आणि हे लोकसाहित्यामुळे समाज प्रगत होत गेला तरी ते कालांतराने ते साहित्य अमरच राहिलेले आहे. आता लोकसाहित्य हे आदिवासी, वन्य जमाती आणि ग्रामीण लोकांच्या लोकसमूहातून याचा उगम सापडतो किंवा उगम आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून हे लोकसाहित्य हे खऱ्या अर्थानं मूलधन आहे आपलं. लोकजीवनाशी लोकसाहित्याचे एक अतूट नातं आहे. लोकसाहित्याचं अतूट नातं आहे. आता आपण सगळ्यांचं लोकजीवन आज कशा अवस्थेमध्ये आहे? पॅन्डेमिक काळामध्ये भयभीत आहे, मानसिकतेनं खचलेलो आपण, भय निर्माण झालेला आहे. आरोग्याच्या संदर्भात आपण आता प्रचंड जरी जागरूक झाला असलो तरी आपल्या मनामध्ये भय आहे. आणि हे सगळं लोकजीवनाच्या परंपरेने चालत आलेल्या ह्या लोकसाहित्याचा आपण अभ्यास करत असताना याच्यामध्ये आपल्याला परंपरांचा अभ्यास करावा लागतोय, रूढींचा अभ्यास करावा लागतोय, लोक समजुतींचा अभ्यास करावा लागतोय, आचार विचार, धार्मिक विधी, लोकभ्रम, लोकविश्वास हे सगळे आपणाला लोकसाहित्यामध्ये पाहावयास मिळते. आणि याच्यामुळेच खऱ्या अर्थानं आपला जो आविष्कार आहे, लोकमनाचा जो सहजस्फूर्त आविष्कार आहे, तो इथं प्रकट झालेला पाहावयास मिळतो. लोकसाहित्याचं स्वरूप हे फार मोठं आहे. त्याचं दर्शन तर आज आपल्या घराघरात, कुटुंबामध्ये मिळतं. आणि घराघरातून मिळत असताना, कुटुंबातून मिळत असताना त्यांच्या भाषेतून सुद्धा मिळतो. मग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ती बोली भाषा असेल की जी लोकभाषा सुद्धा असू शकते. मग या लोकभाषेमधून लोकगीत असू शकेल. आता लोकगीत म्हटलं की सर्वांना महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये पहाटेच्या वेळी सगळ्या महिला, मग ती आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, जातं घेते आणि जात्यावर आपलं दळण दळते. त्यावेळेस तिला सहज स्फूर्त ती म्हणजे ओवी. मग त्या ओवीमधून काय विषय असेल? भाऊरायाचं कौतुक असेल, वडिलांचं ऐश्वर्य असेल,
किंवा आपल्याला गावाचं कौतुक असेल किंवा गावातल्या मातीचं कौतुक असेल, गावातून येणाऱ्या माणसाचं कौतुक असेल, अशा प्रकारचे विषय त्या ओळीमध्ये येतात. त्याला आपण लोकगीतामध्येच समावेश करतो. काही लोककथा आहेत. मगाशी मॅडमनी काऊज आणि चिवची गोष्ट सांगितली. म्हणजे अशा कितीतरी आहेत. पण ह्याचं सगळं संकलन व्हायला पाहिजे. वरील मी ज्यांचा ज्यांचा उल्लेख केलेला आहे त्या सर्वांनी लोकगीतं संकलित केलेत, लोककथा संकलित केलेत, लोककथागीतं संकलित केलेली आहेत आणि त्या माध्यमातूनच त्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये अशा प्रकारचं हे लोकसाहित्य आहे. त्या लोकसाहित्यातले पुन्हा विविध प्रकार आहेत. पुन्हा लोकनाट्य आहे की मी मगाशी आपल्याला म्हटलं की पेशवाईच्या काळामध्ये या लोकनाट्याला खऱ्या अर्थानं राजाश्रय मिळालेला आहे. त्याच्यामध्ये पोवाडा आहे, त्याच्यामध्ये लावणी आहे. लावणी तर आपण सर्वांना माहित आहे, सोलापूर पासूनच लावणी खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे. महाराष्ट्राची लोकसाहित्याची लावणीची खाण किंवा जास्तीत जास्त माहेर म्हटलं जातं ते सोलापूर जिल्हाच म्हटलं जातो. कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये हे भेदिक शाहीर आहेत, हे गोंधळी आहेत. शेजारी तुळजापूर असल्यामुळे ह्या गोंधळी गीत आहेत. पुढे इकडं आणखीन जेजुरी जवळच आहे आम्हाला सुद्धा या परिसरातनं, म्हणून खंडोबाचं जागरण आहे. पुढे इकडं हैदराबाद रोड आहे आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या, तिथे खंडोबा म्हणून फार मोठी यात्रा भरते की जिथं कर्नाटक आणि आंध्र प्रदेश महाराष्ट्राचे लोक एकत्र येतात. पुढे नांदेडच्या जवळ लोहा नावाचं गाव आहे, तिथंही यात्रा भरते, खंडोबाची यात्रा भरते. आणि ह्या सर्व लोककला लोकसाहित्याचं जर उगम पाहायचं असेल आपल्याला तर खऱ्या अर्थानं जत्रा यात्रा उरूस या ठिकाणी गेल्यावरच आपल्याला दिसतं की अरे ही लोककथा आहे, हे लोकनाट्य आहे, हे लोकगीत आहेत, ही आपली लोक परंपरा आहे, ह्या लोकरूढी आहेत, ह्या लोक समजुती आहेत, हे आपल्याला समजतं. आणि माझं भाग्य आहे सुर्वे मॅडम की मी महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांचा असा सखोल अभ्यास केला. 4 जिल्ह्यांमध्ये मी भ्रमंती केलेली आहे. त्या काळामध्ये टेप असायचा, टेप रेकॉर्डर असायचं, कॅसेट घ्यायचं, टेप रेकॉर्डर घ्यायचं. जिथं जत्रा यात्रा उरूस असतील त्या ठिकाणी मी भेटी देणार आणि तिथंच साहित्य मी गोळा करत असं. रात्रातभर हे सोंग असायचे, रात्रातभर ह्यांच्या कला लोककला असायच्या. मग या दरम्यान आम्हाला व्यंकटेश माडगूळकर यांनी आम्हाला खूप सहकार्य केले की या गावाला ही यात्रा भरते, त्या गावाला ती जत्रा भरते, या मिरजेच्या परिसरामध्ये उरूस भरतो, तिथं अशा प्रकारचे लोककलावंत येतात. मग त्या लोककलावंताच्या पर्यंत जायचं, त्यांच्याशी हितगुज करायचं. म्हणजे संकलन करताना हे येणारे हे अडचणी असतात. तर आपण अंतर म्हणतो, व्यक्ती म्हणतो, संस्था म्हणतो. व्यक्ती मदत लवकर करत नाही, संस्था लवकर मदत करेल. मी एक अनुभव आपल्या समोर ठेवतो. काळूबाळू हे सर्वांना माहित आहेत लोकनाट्यामधले. काळूबाळूंचं गाव सांगली जिल्ह्यामध्ये कौलापूर आहे. कौलापूर हे पीजी पाटलांचं गाव, डायरेक्टर पीजी पाटलांचं गाव, हे रस्त्यावरचं गाव आहे तासगावच्या परिसरामध्ये. तिथे या गावाला कलावंतच गाव म्हटलं जातं तिथं. मग तिथं काळूबाळू हयात असताना 1992-93 दरम्यान मी तिथे गेलो होतो. तिथं गेल्यानंतर ह्या कलावंतांना समाज कल्याण खात्याकडून मानधन मिळत होतं. आणि मग ते रखडलं किंवा काय थांबलं गेलं तर मग ते शासना दरबारी, मग त्यांचे आंदोलन, त्यांचे मोर्चे, मग कुठल्या तरी अधिकाऱ्याला असं हे असे प्रकार असायचे. मग त्यातल्या एका म्हणजे बाळू त्यांनी सांगितलं की मला की तुम्ही साहेब आहेत म्हणून समजायचं, हे सर वगैरे काय सांगायचं नाही. मग मी सगळ्या कलावंतांना एकत्र गोळा करतो आणि हे बाबा समाज कल्याणचे अधिकारी आलेले आहेत. सगळे कलावंत विविध कला प्रकाराचे माझ्या समोर 30-35 लोक हजर झाले. आणि मग मी माझा हेतू न सांगता मी फक्त उद्देश सांगितला किंवा तुमचे जे काही कला आहेत किंवा तुमच्याकडे ज्या वह्या आहेत, तुमच्याकडे जे काही मुखोद्योग आहे, तुमच्याकडे जी काही संगीताची सामग्री आहे, यासाठी तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे, काही अनुदानही मिळणार आहे. मग मी असं खोटं बोलून मला तिथं शिकवलं ना खोटं बोलायचं. म्हणजे कधी कधी संकलकाला ही तयारी करावी लागते. आणि मग त्यांनी त्या लोकांनी माझ्याकडे त्या वह्या दिल्या, 2-4 वह्या दिल्या. त्याच्यामध्ये मला जे काही पाहिजे होतं, भेदिकाच्या गाणी, भेदिकाची कविता, ती सगळं घेतली. आणि मग मी त्याचं विश्लेषण एक 8 दिवसानंतर 10 दिवसानंतर मी माझ्या मार्गदर्शकांना दाखवून किंवा अशा प्रकारचं हे आहे, याच्यावर अशा प्रकारचं हे माझं विश्लेषण आहे, हे सगळं मी संकलित करत असताना त्या लोकांकडून मी हे मिळवलं. मग त्यातल्या काही लोकांनी सांगितले की तुम्ही तासगावला जावं. मग तासगावला त्यावेळेस इतकी वाहनांची साधनं उपलब्ध नव्हती, जावं लागत होतं. मी आज या वयात सुद्धा एवढा का बोलका आहे तर माझा त्या लोकांशी संपर्क आल्यामुळे, त्या लोकांना सतत संवाद साधल्यामुळे अति बोलका झालो. उच्च शिक्षणामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विधानच केलेलं आहे, खेड्यातल्या मुलाने बोलत राहावे आणि लोकांशी संपर्कात राहावे.
हे एक मी वाचलं होतं BA ला असताना, म्हणून मी माझा तो एक भाग लक्षात ठेवला आणि हे क्षेत्रीय काम करत असताना याचा मला उपयोग झालेला आहे. मग मी तिथल्या लोकसाहित्यातल्या त्या काही ज्या वह्या आहेत त्या वह्या मिळवल्या मी. ते व्यापारी वह्या असतात, त्याच्यात एखाद्या कोणाला जर हस्ताक्षर चांगला असतो त्याच्याकडून ते लिहून घेत असतात आणि सगळे शाहीर पानं उलटून त्यांना क्रमांक माहित नसतं, काय माहित नसतं. जे काही प्रश्नाचं उत्तर समोरच्याने विचारलेलं असतं ते ताबडतोब तुमच्या वहीमध्ये सापडतं, बरोबर ते बोट ठेवतात. म्हणजे निरक्षर लोक सुद्धा नेमकं त्यांच्याच रोजच्या हाताळणाऱ्या वहीच्या वाक्यांवर वळीवर ठेवत असतात. मग ते चरण असो, कटाव असो, हे सगळं ताबडतोब त्यांना उत्तर देत असतात. म्हणजे इतका कलावंत सुद्धा तरबेज असतो. आणि आज आपण जेव्हा चित्रपटाच्या माध्यमातून पाहतो ही सगळी नवीन यंत्रसामग्री आल्यामुळे यांना अशा प्रकारे दाखवलं जातं आणि मग आपण त्यांना बोलतो. पण तो हे आमचा मूळ कलावंत, या कलावंतांना मात्र कसली ड्रेफरी नसते, कसलं काही प्रकाशयोजना नसते किंवा कसलं त्यांना मेकअप नसते, पण तरी हे कलावंत अविरत महाराष्ट्राच्या लोककलेला बांधून आहेत. मग ह्या लोककलावंतांचं जेव्हा संकलन करताना त्यांच्या ह्या अडचणी पण मला समजून आल्या आणि आपण संशोधन करताना त्यांच्याकडून साहित्य मिळवत असताना हे आपल्याला मिळवावं लागतं. काही काही ठिकाणी तर खूप वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. मी महाराष्ट्रातल्या जवळ 4-5 त्या काळात आकाशवाणी कमी होते, आता प्रत्येक जिल्ह्यात ठिकाणी आकाशवाणी झालेले आहेत. मग आकाशवाणीच्या केंद्राकडे जायचं, कारण का आकाशवाणीवर कार्यक्रम असायचे लोकसंगीताचे. मग त्यावेळेस कुठल्या प्रकाराचे शाहीर किंवा कलावंत येऊन गेले त्यांची यादी घेणार, मग मी त्या जिल्ह्यात फिरणार, मग ते जत्रा यात्रा असतील. एवढंच नव्हे, शाहीर शंभूराव जो आपल्याला माहित असेल, पुशे सावळीचे, मणिराजुरी, त्याही परिसरात मी फिरलेलो आहे. सोलापुरातल्या प्रत्येक जत्रा यात्रामध्ये फिरलेलो आहे. सांगोला भागात, की जे व्यंकटेश माळुकरांनी मला पत्राने लिहिलं होतं की सांगोला भागामध्ये हे कला प्रकार जास्त आहेत. मग बाबाखान दरवेशी, विद्या सुर्वे मॅडमना ऐकून असेल व्यंकटेश माळुकरांची कथा, बाबाखान दरवेशी. मग मी सांगोल्याच्या परिसरात गेलो असताना मला एका ठिकाणी समजलं की बाबाखानीच आहे. मग मला ते पात्र, मी पण MA ला अभ्यासलेलं, शुद्ध व्यंकटेश माळुकरांना सांगितलेलं बाबाखान दरवेशीची भेट होती. बाबाखान दरवेशी हा भेदिक कलगी तुऱ्याचा 1 नंबरचा शाहीर होता. आटपाडी, करगणी आणि सांगोला या भागामध्ये तो भेटणार आहे. म्हणून त्याला तिथे भेटायला गेलो तर तो म्हणाला की माझं वय वर्ष 92 आहे, मी बाबाखान दरवेशीच आहे. आणि मग त्यांनी मला 2-3 वह्या दिल्या. आता ह्यातला आम्हाला काही समजत नाही, आता ह्यातला कळत नाही, आमचं आता वय झालेलं आहे. म्हणजे संकलन करत असताना आपल्याला तिथपर्यंत पोहोचलं तरच आपल्याला खऱ्या अर्थानं लोकसाहित्याची आवड निर्माण होते. आणि ही सगळे अनुभव मी प्रभाकर भांडे यांना, गंगाधर मोर्जे यांना स्वतः सांगत होतो. मी नगरला गेलो गंगाधर मोर्जे सरांना भेटायला, प्रभाकर भांडे सर कोल्हापूरला भेटले होते, अरुणा ढेरे यांनाही मी भेटलेलो होतो. त्यांनी तर माझा PhDचा व्हायवाच घेतला होता. त्यामुळे म्हटले की खऱ्या अर्थाने असं साहित्य हे संकलित केलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं या लोकसाहित्याला आपण न्याय देऊ शकतो. आता ही लोकसाहित्य ह्याच्यातले काही महत्वाची अंग मी आपल्या समोर ठेवणार आहे. याला लोकसाहित्य म्हणतात. मी जसं ओवी म्हटलं की लोकसाहित्य, मग ते लोकगीतामध्ये प्रकार येते. उखाणे आहेत. आता उखाणे तर अनेक प्रकारचे आहेत. म्हणी आहेत. म्हणीचा जन्म सुद्धा आपल्याला सांगता येतो. म्हण कशी निर्मिती होते किंवा म्हणीच्या जन्माची कहाणी सुद्धा आपल्याला तयार करता येते. वाक्प्रचार असतात, म्हणजे थोडक्या शब्दांमधून, एक अर्ध्या ओळीमधून सुद्धा असे स्पष्ट, जास्तीत असे स्पष्ट करता येतो, हे अशा म्हणी असतात. असे हे वाक्प्रचार असतात. आणि काही लोकांच्या मध्ये लोक समजुती असतात, लोकभ्रम असतात, लोकसंगीत, लोकनृत्य, लोककला इत्यादी प्रकारातून लोकजीवनातूनच खऱ्या अर्थानं लोकसाहित्य साकारलेलं आहे. हे आपण धाडसानं विधान केलं पाहिजे. अजून सुद्धा अलीकडचे काही अभ्यासक आहेत, नवीन कला प्रकार त्यांना सापडत आहेत, मिळत आहेत. अनेक अभ्यासकांनी हे सगळं मौखिकच आहे हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि मलाही तेच म्हणायचं आहे. काही अभ्यासकांनी हे संकलन करत असताना छंद म्हणून, काही अभ्यासकांनी संशोधन म्हणून, आणि काही संस्थांनी की आपला हा अमूल्य ठेवा, की आपलं हे अमूल्य अशा प्रकारचं मूलधन हे लोकांपर्यंत पुढे जाण्यासाठी याचं संवर्धन केलं पाहिजे, म्हणून त्यांनी ही संकलन केलेलं आहे. आता हे लोकसाहित्याचं संकलन करताना मी मगाशी म्हटलो, मी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या 4 जिल्ह्यामध्ये जिथं काही पीराचे उरूस असतील किंवा ग्रामदेवताच्या यात्रा असतील, जत्रा असतील, त्या निमित्तानं मी तिथे गेलेलो आहे. आणि तिथे गेल्यानंतर मला हे सगळं साहित्य मिळालेलं आहे. मी कोणतं साहित्य मिळवलं
वाघ्या मुरळीची गाणी मिळवली, गोंधळ गीताची गाणी मिळवलेली आहेत. नंतर पुढे आणखीन भेदिकाची गाणी मिळवली आहेत. भेदिकामध्ये तर प्रचंड मोठा साठा आहे. त्याच्यातला मी एक कला प्रकार घेतला आणि त्याच्यावर मी पीएचडी प्रबंध शिवाजी देवळ सादर केला आणि तो मराठीचा सर्वोत्कृष्ट पीएचडी प्रबंध म्हणून त्याला मान्यता देण्यात आली. आणि अरुणा ढेरे यांनी रामचिम ढेरे यांना सांगितलं की बाबा अशा प्रकारचं या विषयावर साहित्य झालेलं आहे. त्यांनी मला पत्रानं अभिनंदनही केलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा काम करतो तेव्हा लोक आपलं शाबासकी देतात, आपल्याला आपलं कौतुकी करतात आणि मग ते पुढे आपल्याला प्रोत्साहन म्हणून, स्फूर्ती म्हणून, प्रेरणा म्हणून पुढे आपण संशोधन करतो. म्हणून मगाशी मॅडम माझा उल्लेख करताना एक 6 ग्रंथांचा उल्लेख केला. म्हणजे जे आपल्याला क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रावरच जास्तीत जास्त काम केलं तर आपल्याला आनंद मिळत असतो. पुढे संशोधन करत असताना जी सामग्री असते ती सामग्री मात्र कलावंत एकमेकाला देत नाहीत. सर्वात मत्सर भाव किंवा द्वेष भाव ह्या कलावंतामध्ये असतो. की आता भेदिकाचं जर उदाहरण घेतलं तर ह्याला आज आपण त्याला सवाल जवाब म्हणतो. एक 100-150 वर्षापूर्वी त्याला कलगी तुरा असं म्हटलं होतं. कलगी आणि तुर्रा आता खऱ्या अर्थानं तर हे कन्नडमध्ये सुद्धा आहेत. सुर्वे मॅडम मला कन्नड येते, तेलुगू येते, तमिळ येते. त्याच्यामुळं मला ह्या सीमावादाच्या परिसरामध्ये जेव्हा ह्या लोक कलावंतांच्या गाठीभेटी होत असत, विविध कला त्यांच्याकडे आहेत, तर त्या भाषेमधून मला संवाद साधावा लागला. नाहीतर मग हे लोकसाहित्य अपूर्ण झालं असतं. उद्या तुम्हीच प्रश्न विचारला असता की मी सोलापूर जिल्ह्याच्या परिसरात आले होते, परंतु अशाच प्रकारचं लोकसाहित्य तुमच्या कर्नाटकाच्या विजापूरच्या परिसरामध्ये अमक्या गावाला आहे, मी तिथं पोहोचलेलो आहेच. पुढे तिकडे हैदराबाद आहे, तिथं अमकं गाव आहे, तिथं पोशम्मा नावाचं लोककला आहे. त्याही निमित्तानं तुम्हाला ते गोळा करता आलं असतं. त्या परिसरामध्ये तारा परांजपे म्हणून आपणाला माहित असतील, त्यांनी सुद्धा अभ्यास केलेला आहे. तेलुगू मधून सुद्धा लोकसाहित्य अभ्यास झालेला आहे. माझा अभ्यास फक्त सोलापूर जिल्ह्यात एक लक्ष्मीनारायण बोल्ली नावाचे एक तेलुगू अभ्यासक होते. त्यांना मराठी तेलुगू येत होतं. जेव्हा मला एखादी तेलुगू मिळत असेल त्यावेळेस मी त्यांच्याकडे जात असेल. एवढंच नव्हे, मला व्यंकटेश माळवकरने एक पत्र लिहिलं की मिरज सांगलीच्या परिसरामध्ये एक शाहीर आहे, त्या शाहिराकडे एक लावणी 3 भाषेमध्ये आहे. हिंदी आहे, मराठी आहे आणि उर्दू मध्ये आहे. तेव्हा हे सगळं संकलन करत असताना मी तिथं गेलो आणि मग त्या उर्दूचा अर्थ, माझे इथे मित्र आहेत शाहीर डॉक्टर आजिज नदाब की जे नाशिकच्या परिसरात येऊन मोठमोठी भाषणं देत असतात, शाहीर आजिज नदाब की जे मधुकर नेरळांच्या बरोबर असतात, तर त्यांच्याकडून जाऊन ह्याचा सगळा अर्थ मी घेत असे. म्हणजे संकलन करताना आपणाला किती धडपड करावं लागते, आपल्याकडची चिकाटी पाहिजे, आपल्याकडे जिद्द पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी असण्यासाठी अगोदर आपल्याला त्याची आवड असली पाहिजे. आणि मग ती सामग्री देताना त्यांच्या मनामध्ये फार त्यांच्या मनामध्ये फार द्वेष भावना असते, ते देत नाहीत लवकर. आणि मग कुणाचं नाव सांगितलं तर मग ते विश्वास ठेवतात. म्हणजे विश्वासार्हता ही संपादन करावी लागते संकलकाने. आणि मग ही संकलन करताना संकलकाची जबाबदारी असते, तो शारीरिक तंदुरुस्त असावा आणि मानसिकतेने तंदुरुस्त असावा, तरच खऱ्या अर्थानं तो तिथपर्यंत जाऊ शकतो, पोहोचू शकतो. हे सगळं माझे काम झाल्यानंतर मला युजीसी एक प्रोजेक्ट घ्या म्हणून माझे प्राचार्य म्हणाले. त्यावेळेस मी सांगोला या परिसरामध्ये एक फार मोठी यात्रा भरते सिद्धेश्वराच्या निमित्ताने. तर तिथे यात्रा रात्रभर नाही 3-3 दिवस चालते. भेदिकाचा फळ. मग 3 दिवस सलग रात्री मी 12-12 तास त्यांच्याबरोबर ते सगळं टेप रेकॉर्डिंग करून घेतलेलं आहे. आणि ते सगळं मी माझ्या इथल्या एका चॅनलवाल्याला सांगितलं, हे सगळं तुम्ही दाखवा की सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये ही अशा प्रकारची लोककला आजही जिवंत आहे आणि तिचं संवर्धन व्हायला पाहिजे, सोलापूरच्या लोकांना कळायला पाहिजे. मग माझं तिचं असं भाषण ठेवलं आणि मग मी ते समजावून सांगत होतो. आणि मग ते सगळं मी कागदावर उतरवलं आणि युजीसीच्या एका लघु प्रकल्पाकडे मी टाकलं आणि मग मला तो युजीसी प्रकल्प मंजूर झाला. तो पूर्ण मी केलेला आहे. म्हणजे आपणाला हे भरपूर महासागरा इतकंच खऱ्या अर्थानं हे मिळतं. म्हणून लोक म्हणतात की लोकसाहित्य म्हणजे समुद्रातली रत्नच आहेत, ते पाचूच आहेत, पण ते कसे मिळवायचे त्यासाठी आपल्याकडे कला पाहिजे असते. भाषेची अडचण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला या परिसरातली भाषा येत असल्यामुळे भाषा आणि बोली माहिती असणं गरजेचं आहे. आता विमुख जाती व भटक्या जमातीमध्ये जवळजवळ 42 जमाती आहेत आणि 42 जमातीपैकी 13 जमातीला भाषा आहे, ती वेगवेगळी भाषा आहे. पण बाकीच्या लोकांना सांकेतिक स्वरूपाची भाषा आहे. मग ती पैशाला काय म्हणायचं
किंवा एखाद्या देवाच्या निमित्ताने यात्रा भरतात त्याला काय म्हणायचं, ह्या सगळ्या सांकेतिक भाषा असल्या की मग आपल्याला तिथलं लोकसाहित्य संकलन करता येतं. कारण का लोकसाहित्याचं मुद्रण स्वरूपात आपल्याला काही पाहायला मिळालेलं नाहीये. पुढे आपल्याला आपले आदेश शिंदे आणि आनंद शिंदे किंवा भडकवाड म्हणून ह्या सगळ्या लोकांनी पोतराची गीतं म्हटलेली आहेत किंवा पारंपरिक गीतं म्हटलेले आहेत. हे डोकं फिरतया हे जे गाणं आपण महाराष्ट्रात फेमस ऐकलं तर त्या डोकं फिरतयाचं एका पोतराजाने एका घरासमोर गाणं म्हटलेलं होतं आणि तेच एका ठिकाणी रेकॉर्डिंग झालं आणि ते लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे ध्वनिफितीच्या माध्यमातनं, ध्वनी मुद्रणाच्या माध्यमातनं हे संकलन झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं संकलन सुद्धा विविध व्यक्तींनी केलेलं आहे, संस्थांनी केलेलं आहे, मसापा सारख्या मासिकाने केलेलं आहे आणि हे सगळं संशोधन क्षेत्रीय पद्धतीने केलेलं आहे. या सगळ्याचं विश्लेषण केल्यानंतर आपणाला असं दिसून येतं, आता भेदिकाच्या ज्या ऐकिवा जी आहेत ती ऐकिवा माझ्याकडे जवळजवळ 150च्या आसपास ऐकिवा आहेत मी गोळा केलेले. मग ते श्रीयाळ चांगोण आहे, सीता स्वयंवर आहे, नरदमयंती स्वयंवर आहे किंवा कानवल्याचं भांडण नावाचं एक आहे, त्याच्यामध्ये मनोरंजन आहे, त्याच्यामध्ये प्रबोधन आहे. तर ते मी एक एक सांगत गेलो तर आपल्याला फारच उशीर होईल. आता मला फक्त अर्धा तास दिलेला आहे, तर मी शेवटच्याकडे येतोय की विश्लेषण करताना आपल्याला काय दिसतं श्लोक साहित्यामध्ये, लोकजीवनाची अभिव्यक्ती, रंजन प्रधानता, ती रंजन प्रधानता म्हणजे करमणूकता किंवा मनोरंजन हे मानवी गरजेतून निर्माण होते. आणि लोकसाहित्यामधून पुढे काय दिसून येतं, धर्म, विधी आणि यातुक्रिया हे सगळं आपल्याला दिसून येतात. म्हणजे रिच्युअल असं म्हणतो आपण तिथं, आणि धार्मिकताही दिसून येत असते. मौखिक आविष्कार, भौतिक संस्कृती, लोकरूढी, समजुती आणि प्रयोगसिद्ध लोककला हे 4 विभागामधूनच आपल्याला खऱ्या अर्थानं विश्लेषण करण्यासाठी एक वर्गीकरण म्हणून हे सोपं झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, आणखी आविष्कार, लोकविश्वास, समजुती, रूढी, विधी आणि हे सगळं कशामधून दिसून येतं, लोककथेमधून, लोकगीतामधून, म्हणीमधून, उखाणेमधून, वाक्प्रचारामधून, लोकनाट्यामधून आणि त्याही पेक्षा पुढे आपल्याला जातं ते म्हणजे संगीत, चित्र, नृत्य, हे अभिनय, नाट्य इत्यादी गोष्टीचा इथं अंतर्भाव होतो. म्हणून या ठिकाणी मी शेवटी समारोप करताना असं म्हणेन की अभिव्यक्ती शब्दाच्या माध्यमातनं आणि कला कौशल्य, वेशभूषा, संवाद, कथात्मक, लोकगीत असं वर्गीकरण करूनच आपणाला लोकसाहित्याचं विश्लेषण करता येतं. या ठिकाणी आपण ज्या पद्धतीनं मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याला मी साथ कितपत ठरेन हे तुम्ही सांगाल. देवरे मॅडमनी मला प्रोत्साहित केलं, निकम सरांनी प्रोत्साहित केलं, कमे सरांनी प्रोत्साहित केलं मला. आणि आपण सर्वजण, मलाही नाशिक परिसरात यायचं आहे, नाशिक परिसरातली काही कथा आहेत, बाळासाहेब गुंजाळ नावाच्या सरांनी मला सांगितलं होतं, तर त्यावेळेस मी येईन, आपल्या सर्वांच्या गाठीभेटी होती. परंतु हे लोकसाहित्याचं संकलन करताना कोणकोणते माझे अनुभव आले आणि कशा कशा प्रकारे संकलन करायचं आहे आणि त्याचं विश्लेषण केल्यानंतर आपल्या हाती काय लागतं आहे, लोकसाहित्यातले विविध कसे कला प्रकार आहेत की जेणेकरून भारतीय, महाराष्ट्रीय मनाला आनंद देणारे, रंजन करणारे, प्रबोधन करणारे आणि एक नैतिकतेचे अधिष्ठान देणारे अनेक शाहिरांनी, अनेक कलावंतांनी, अनेक प्रयोगसिद्ध कलावंतांनी ही महाराष्ट्राची लोकपरंपरा, लोकधारा, लोकरंग आजपर्यंत जिवंत ठेवण्याचं कार्य केलेलं आहे. परंतु या महामारीच्या काळामध्ये त्यांच्यावर अत्यंत आर्थिक, मानसिक अशा प्रकारे दडपण आलेली आहेत. त्यांच्याकडे ना पैसा नाही, त्यांचं वार्धक्य आहे. कित्येक कलावंत 92-93 वर्ष वयाचे आहेत, आजही त्यांचे हे प्रश्न आहेत. हे प्रश्न मी महाशासनाकडे सुद्धा 2012 साली मांडले होते. तेव्हा काही लोकांनी मला त्या समितीवर नेमलं आणि सर हे प्रश्न सोडवा, म्हणजे माझं हे लोकसाहित्याचं संशोधन समाज उपयोगी ठरलेलं आहे. मग त्या समितीवर मला माननीय मंत्री त्यावेळेसचे ढोबळे साहेब यांनी मला जी नियुक्ती केली आणि मग या सोलापूर जिल्ह्यातल्या सांगलीच्या परिसरातल्या लोकांना काही आर्थिक मदत विविध अ ब क ड गटातनं त्यांना दर महिन्याला अनुदान देता आलं, मानधन देता आलं. परंतु आज त्यांची अवस्था फार बिकट आहे. असो, मी अशा पद्धतीनं आपल्यासमोर हे माझं विवेचन मांडलेलं आहे.
तेव्हा विद्या सुर्वे मॅडमचे मी हार्दिक आभार मानतो. आपणा सर्वांचेही आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आजच्या या मराठी विभागाच्या वेबिनार प्रसंगी ज्यांनी लोकसाहित्यावर अत्यंत उत्कृष्ट असं व्याख्यान देऊन आम्हाला लोकसाहित्याची आजची परिस्थिती काय याबद्दल अवगत केलं, असे सोलापूर विद्यापीठातले मराठीचे अभ्यासक आदरणीय डॉक्टर महादेव देशमुख सर, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी आज होतोय, असे या लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटीचे सुवर्ण महोत्सव वर्ष चालले. या प्राचार्य आदरणीय डॉक्टर बी ए जगदाळे सर, प्राचार्य ते पुणे विद्यापीठाचे सदस्य प्राचार्य मोतीराम देशमुख सर, सर्व विभाग प्रमुख, सर्व सन्माननीय मराठीचे अभ्यासक आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे आपल्याला आधीपासून माहिती लोकसाहित्यामुळेच खऱ्या अर्थाने आपली संस्कृती किंवा आपलं साहित्य टिकवून ठेवलेलं आहे, त्याचं संवर्धन होण्याचं काम थोर साहित्यिकांनी करून ठेवलंय या मताची मी. म्हणून छत्रपती शिवरायांच्या काळापासून तर आजपर्यंत हे सगळं लोकसाहित्य आपल्याला दिसतं. त्यामुळेच आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत आपण नेऊ शकतो. मग त्या लग्नाच्या गाणी असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचं साहित्य, जात्यावरच्या ओव्या असू द्या, सगळं साहित्य आपल्याला या लोकसाहित्यिकांनी जपून ठेवलं. खरोखर त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. मी आपला अधिक वेळ घेत नाही, परंतु अत्यंत चांगला असं वेबिनार आणि देशमुख सरांना ऐकायची आम्हाला संधी मिळाली, त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय आणि मराठी अभ्यास मंडळ महात्मा गांधी विद्या मंदिरच्या संयुक्त विद्यमाने आज अतिशय लोकसाहित्याचे महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांचं एक अतिशय चांगलं व्याख्यान आपण ह्या व्यासपीठावर ऑनलाईन माध्यमातून घेतलं, असे देशमुख सर, आमचे सहकारी संस्थेचे संचालक प्राचार्य निकम सर, प्राचार्य देशमुख सर, प्राचार्य उज्ज्वला देवरे मॅडम, उपप्राचार्य आंबेकर सर, अभ्यास मंडळाचे सदस्य प्रकाश शेवाळे, महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुख सुर्वे मॅडम, किरण सर, सर्व उपस्थित सर्व सहभागी पार्टिसिपंट. महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाची वर्षानिमित्त हे विविध उपक्रम आपण आयोजित करत आहोत. आणि त्या उपक्रमामध्ये खरं तर हे महाविद्यालय सुरुवातीच्या काळामध्ये जे 1971 मध्ये सुरू झालं, तर त्या काळी त्या आदिवासी सेवा समिती जी काही आपली कर्मवीर भाऊसाहेब हिरेंनी 1945 मध्ये सुरू केली, आदिवासी भागाच्या शिक्षणासाठी नाशिक जिल्हे 4 तालुके 100% ट्रायबल चे तहसील आहेत, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची उच्च शिक्षणाची संधी मिळावी म्हणून हे महाविद्यालय सुरू झालं. आणि आजपासून आतापर्यंत आपण जे बघतोय की जास्तीत जास्त विद्यार्थी जे वसतिगृहामध्ये राहणारे आदिवासी पट्ट्यातले नंदुरबार पासून तर सगळेच विद्यार्थी आपल्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. आणि त्याचबरोबर ग्रामीणचे विद्यार्थी, शहरी भागातले विद्यार्थी, आणि आज हे महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं बेस्ट कॉलेज अवॉर्ड आणि अनेक क्षेत्रामध्ये नामवंत महाविद्यालय म्हणून गणलं जात आहे. निश्चितच यावर्षी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेने हा जो काही नवीन उपक्रम केला, सगळ्या महाविद्यालयांच्या विभागातल्या शिक्षकांचे एक अभ्यास मंडळ करणं विद्यापीठ धर्तीवरचं, ते अभ्यास मंडळ संस्थेने केलंय. आणि ह्या अभ्यास मंडळामार्फत विविध उपक्रम आपण जे काही दर आठवड्याला जे काही विविध अभ्यास मंडळाचे होत आहेत, या निमित्ताने चांगल्या साहित्यिकांना सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं शक्य झालं. आज इथं स्पेशलच्या आमच्या 13 महाविद्यालयाचे मुलं इथं सहभागी होत आहेत, पदव्युत्तरचे 13 महाविद्यालयाचे मुलं सहभागी होत आहेत. आणि त्यांना या दर्जाचे जेव्हा लोक जॉईंट होत आहेत, तर निश्चितच ही जी काही शैक्षणिक भूमिका आहे, अकॅडमिक जो काही पार्ट आहे मुलांपर्यंत पोहोचवण्याचा, याच्यामध्ये अतिशय चांगला बदल ह्या प्रक्रियेमुळे झालेला दिसतोय. आणि त्याचं मी अभ्यास मंडळाचं मी कौतुक करेन, कारण दर आठवड्याला एका महाविद्यालयामध्ये उपक्रम असतो आणि ते जे काही नामवंत साहित्यिक या अभ्यास मंडळामध्ये जॉईंट होत आहे, याची पण देशमुख सरांसारखे व्यक्तिमत्व कदाचित आमच्या सुरगाण्याच्या मुलांना आज त्यांना ऐकता नसतं आलं, किंवा आमच्या नागपूरच्या ग्रामीणच्या भागातल्या मुलांना त्यांना ऐकता नसतं आलं. तर ही सगळी प्रक्रिया आपण जी सुरू केली त्याबद्दल मी या सगळ्या अभ्यास मंडळ यांचं कौतुक करेन. आणि माझं अध्यक्षीय मनोगत मी तर थांबवतो आणि अभ्यास मंडळाला धन्यवाद देतो, आमच्या मराठी विभागाला धन्यवाद देतो आणि सगळ्यांचं मी कायम कौतुक करतो, सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. जे मराठी विभागाचे विद्यार्थी, अतिशय ऍक्टिव्ह विद्यार्थी आमच्या महाविद्यालयात आहेत, त्यांचं मी मनापासून कौतुक करेन आणि इथंच थांबेल. धन्यवाद.
धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब जगदाळे सर यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं अभ्यास मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात येते.